वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई अधिवेशनामध्ये प्रवेश पास विक्री प्रकरण समोर आले आणि यामध्ये सहा शासकीय कर्मचाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली। बनावट लेटर हेड वापरून पास वाटप केल्याचा आरोप आहे। विधिमंडळ सचिवालयातल्या 4 आणि मंत्रालयातल्या 4 कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आले। 7 जणांच्या विरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 48 तासांपेक्षा जास्त कोठडीत राहिल्यानं निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली। प्रशासनाकडून पुढच्या कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले। 7 जणांच्या विरोधात आता मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 6 शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। 48 तासांपेक्षा जास्त कोठडीत राहिल्यानं निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली। मुंबईमध्ये अधिवेशनात प्रवेश पास विक्रीचं हे प्रकरण होतं आणि अनेक जणांनी हे पास परत केलेच नाहीत अशी माहिती आली होती। काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन झालं होतं, अनेकांना पासचं वाटप करण्यात आलं होतं। हे पास परत करणं हे गरजेचं असतं, मात्र कुणीच केले नाहीत। अनेकांनी हे पास परत केलेच नाहीत। दरम्यान यामध्ये बनावट लेटर हेडचा वापर करून अशा पद्धतीनं अनेकांना पासचं वाटप करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली। या प्रकरणी आता 7 जणांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 48 तासांपेक्षा जास्त कोठडीत राहिल्यानं आता निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली। 6 शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बनावट लेटर हेड वापरून पासचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 7 जणांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झालाय। विधिमंडळ सचिवालयातल्या 4 आणि मंत्रालयातल्या 4 कर्मचाऱ्यांचा या सगळ्या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं। 7 जणांच्या विरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झालाय। 48 तासांपेक्षा जास्त कोठडीत राहिल्यानं निलंबनाची प्रक्रिया राबवण्यात आली। प्रशासनाकडून पुढील कठोर कारवाईचे संकेत आता दिले जातात। महत्त्वाची बातमी आहे। बनावट लेटर हेड वापरून पासचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला। मुंबईमध्ये अधिवेशनामध्ये अशा पद्धतीनं प्रवेश पासचं विक्री करण्यात आली होती। या प्रकरणी विधिमंडळ सचिवालयातल्या 4 आणि मंत्रालयातल्या 4 कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली। एकूण 7 जणांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल झालाय। याबद्दलची अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच कल्याणी, विधिमंडळातील अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये पासेस विक्री केल्याच्या आरोपावरून 6 जणांना अटक झाली आहे। त्यामधील विधिमंडळ सचिवालयातील 4 आणि मंत्रालयातील 2 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे आणि या सर्वांना सरकारी सेवेतून निलंबनाच्या कारवाईला समोर जावं लागतंय। अधिवेशनाच्या ज्या कामकाजादरम्यान MIDCच्या नावाने हे बनावट लेटर हेड वापरून जे ते प्रवेशिका वाटल्याचा जी माहिती आहे ती उदय सामंत यांनी विधान परिषद दिली होती आणि या प्रकरणी सचिवालयाच्या सुरक्षा विभागाकडून ही चौकशी केली आणि त्यानंतर सचिवालयातील मंत्रालयातील कर्मचारी यांच्या संगनमताने हे बनावट लेटर हेड वापरून प्रवेशिका लाटल्याचं समोर आलंय। या संदर्भात 7 जणांना जे ते मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि यामध्ये दत्तात्रय गुंजाळ हा जो व्यक्ती आहे तो या व्यक्तीचा बाहेरील समावेश असल्यामुळे इतर जे 6 जण आहेत, टोटल 7 जणांवरती जे ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि सरकारी नियमानुसार 48 तासापेक्षा जे ते जास्त काळ पोलीस कोठडीत व्यक्तीला जे ते ठेवल्यामुळे त्यांना निलंबन केल्याची माहिती समोर येते। यामध्ये भवनातील कर्मचारी आहेत मनोज मुरबाळे, महेश दुम्मलपरवार, स्वप्नील तायडे आणि लवेश नाकडे, तर मंत्रालयातील गणेश जावळे आणि नागेश पाटील या 6 जणांवर आता प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई केली आहे अशी माहिती आपल्याला ती सूत्रांकडून मिळते। महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बनावट लेटर हेड करून पासची विक्री करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता 6 शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली।